आता वातावरणच असे झालेले आहे की ना धड उन्हाळा ना धड पावसाळा. बरं, गरमही अजून तेवढंच होतंय. कळतच नाही रेसिपी पापडाची घालायची की सरबताची की आईस्क्रीमची. असोत, पण पाऊस दुपारी 2 नंतर सुरू होतो, तर पापड आपण किमान 4 तास तरी उन्हात ठेवू शकतो. आणि अशाच पावसाळी उन्हाळी वातावरणात मी कमी ऊन लागणारे पापड करते. त्याचपैकी ही पहिली रेसिपी म्हणजे साधे कलरचे रव्याचे पापड. हे पळी पापड करायला खूप सोपे असतात आणि खायलाही खूप रुचकर लागतात. आता सर्वात आधी मी घेतला आहे 1 वाटी बारीक रवा. रवा हा निवडून घेतलेला आहे. आता ज्या पातेल्यामध्ये रवा शिजवायचा आहे तेच पातेलं घेतलं. 1 वाटी रव्याला मी 6 वाट्या पाणी घातलं. बरं, आता इथे रव्यामध्ये पाणी घालून झालं की 20 मिनिटांनी बघायचं की पाण्यावरती काही कचरा जमा होतोय का. जर काही कचरा दिसत असेल तर ते पाणी ओतून टाकायचं आणि पुन्हा बरोबर 6 वाट्या पाणी घालायचं. आता अर्धा तास रवा पाण्यामध्ये तसाच भिजवायचा आणि पातेलं मोठ्या गॅसवरती ठेवायचं. आता मी इथे कलरचे पापड करते आहे, त्यामुळे इथे मी ऑरेंज आणि पिंक कलर घेतलेला आहे. तुम्हाला जे कलर घ्यायचे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. बरं, तुम्हाला कलरचे नसेलच करायचे तर स्किप करू शकता. आता इथे मी घेतलेले आहेत चिली फ्लेक्स आणि जिरं रव्यात घालण्यासाठी. रव्याचे मिश्रण बघू शकता घट्ट झालेले आहे, म्हणून मी सेम वाटीने आणखीन 1 वाटी पाणी घातले आणि छान रव्याचे मिश्रण बुडापासून ढवळून घेतलं. 1 वाटी रव्यासाठी 7 वाटी पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे. रवा लवकर घट्ट होतो आणि त्यात गुठळ्या होतात, म्हणून तो शिजतोय तोपर्यंत सतत ढवळत राहायचं. आता या मिश्रणात मी घातले आहे 1 चमचा जिरं आणि चिली फ्लेक्स. चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. बघू शकता, मीठ घालताना अगदी थोडं घाला, कारण पापड खारट होतात. थोडंसं हवं असेल तर चाखूनही बघा. मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता, अजून नीट शिजलेलं नाही. पळी मिश्रणाने कोट होत नाही, अजून रनिंग कन्सिस्टन्सी आहे हे बघू शकता. त्यामुळे अजून 5 ते 7 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं. रव्याचे मिश्रण जर चांगले शिजवले नाही तर पापडांना चिरा किंवा तडे जातात, म्हणून व्यवस्थित मिश्रण 20 ते 25 मिनटं शिजवून द्यायचं. मिश्रण शिजलं हे कसं समजावं तर बघू शकता, पळीतला ड्रॉप हा पुन्हा वर जातोय आणि मागे पळी बघाल तर पूर्ण कोट झाली आहे मिश्रणाने. आता हे परफेक्ट शिजलेलं आहे, तरी पण मी आणखीन 5 मिनटं नीट शिजवून घेतलं. टोटल मला 20 ते 25 मिनटं लागली शिजवायला. आता गॅस बंद केला आणि मिश्रण खाली काढून घेतलं आणि एका भांड्यामध्ये मिश्रण वेगळं काढलं. त्यामध्ये मी पिंक कलरचे 2 ड्रॉप घातले आणि पळीने नीट सगळं कलर मिक्स करून घेतला. व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि एक मिश्रणाचा पार्ट हा पांढराच ठेवला, फक्त पळ्या मात्र 2 घ्या. आता एक प्लास्टिक पेपर घेतला आणि त्यावर आधी पांढरे मिश्रण पळीने घातले आणि पळीनेच पापड गोल करून घेतला. आता इथे तुम्हाला पापडाची साईज लहान किंवा मोठी करायची आहे, त्याप्रमाणे पापड करा. मी मीडियम साईजच ठेवलेली आहे. आता याच पापडावर मी पळीने गुलाबी कलरचे मिश्रण घालून घेतले 1 ते 2 चमचे. बघू शकता. मग तेही मिश्रण मी पळीने थोडं पसरून घेतलं आणि मग गुलाबी कलरचा पापड करून घेतला. त्यावरती पुन्हा पांढऱ्या कलरचे मिश्रण ओतले. मग त्यावर पुन्हा गुलाबी कलरचे मिश्रण टाकले. म्हणजेच काय हो, तर तुम्हाला जसे कलर किंवा डिझाईन करायचे असतील तसे तुम्ही करू शकता. व्हिडिओमध्ये प्रोसेस बघू शकता. त्याच प्रकारे मी सगळे पापड करून घेतले आणि हे पापड मी 1 दिवस घरातच पंख्याखाली वाळवले आणि उन्हात 4 तास ठेवून पुन्हा घरात पंख्याखाली 2 दिवस वाळवले. कारण आता पाऊसही सुरू झालेला आहे, त्यामुळे ऊन कमी असतं. या पापडांना सुकायला मला 4 दिवस वेळ लागला. किंवा तुम्ही रात्री किंवा दुपारी पापड करून घरातच वाळवा आणि सकाळच्या वेळेस फक्त उन्हामध्ये 2 दिवस ठेवून घ्या आणि पाऊस यायच्या आधी पापड काढून घ्या. मी आता पावसाळी पापड करते आहे की ज्यांना कमी ऊन लागेल आणि सुकल्यावर बघू शकता पापड. तुम्हाला जाड ठेवायचे किंवा पातळ करायचे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. या मिश्रणात जवळजवळ 30 ते 35 पापड तयार होतात. तरी हे मिश्रण मी जाडच ठेवलेले आहे, म्हणजे जाडच पापड केलेले आहेत.